वर्ध्याच्या केळझर परिसरात सिद्धिविनायक मंदिरामध्ये राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते महाआरती। जिल्हा भाजपच्या वतीने महाआरतीचं आयोजन। विधानसभा निवडणुकीतील यश आणि राज्यमंत्रीपदाच्या जबाबदारीची वर्षपूर्ती। निवडणुकीपूर्वीच विरोधक कारण शोधायला लागले। विरोधकांनी पराभव स्वीकारलेला दिसतोय। आमदार संजय केळकर यांचा विरोधकांना टोला। निवडणुका जाहीर होताच पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांना धक्का। राहुल कलाटेंसह 10 ते 12 माजी नगरसेवक भाजपमध्ये सामील होणार। विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पुण्याई लागते। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पुणे महापालिका आयुक्तांना सक्तीच्या रजेवरती पाठवा। दंगेकरांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी। महापालिका आयुक्त नियमांचं उल्लंघन करतायत। दंगेकरांचा नवल किशोर राम यांच्यावर आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात संशोधक विद्यार्थी आक्रमक। अजित पवार संशोधक विद्यार्थ्यांच्या संदर्भात वारंवार चुकीचे आणि आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आक्षेप। अजित पवार आणि आमची चर्चा झाली। पुण्यामध्ये महापालिका निवडणूक कदाचित आम्ही वेगवेगळे लढू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आमच्या विरोधात असेल तर बहुतेक ठिकाणी शिवसेना आमच्या सोबत असेल। मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। ठाण्यामध्ये युती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितकडून उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात। अर्ज घेण्यासाठी पक्ष कार्यालयामध्ये उमेदवारांची मोठी गर्दी। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। फडणवीस महाराष्ट्राचं वाटोळं करतायत। हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर जहरी टीका। महायुतीचा पैसा फेक तमाशा देख सुरू। हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढेल। सांगली महापालिकेत विकासाकडे दुर्लक्ष झाले। जयंत पाटलांचं वक्तव्य। मतदार यादीतील घोळामुळे मनसे आक्रमक। संतप्त मनसैनिकांनी कळव्यामधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाची केली तोडफोड। नागपूरमध्ये विधिमंडळ परिसरात रावणाच्या वेशभूषेत धनंजय मुंडेंवर रोष। संतोष देशमुख यांच्या न्याय देण्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक। सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुप्त बैठक। बैठकीला खासदार विशाल पाटील, जयंत पाटील आणि काँग्रेसचे विश्वजित कदम उपस्थित। तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची खलबतं। सांगली महापालिका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार। जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा। सांगलीच्या विकासाकडे सरकारचं दुर्लक्ष। महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तर विकास निश्चित। जयंत पाटलांचा विश्वास। सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील साफसफाई, झाडलोट, कचरा संकलन यासोबतच सार्वजनिक शौचालयांची नियमितपणे केली जाते स्वच्छता। नागरिकांनी निकृष्ट कामाची तत्काळ तक्रार करावी। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचं आवाहन। मार्गशीर्ष वैद्य सफला एकादशीच्या निमित्तानं पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 5 तासांचा तर मुखदर्शनासाठी 1.5 तासांचा लागतोय कालावधी। मतदार यादीमधील घोळ सोडवणार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल। लाडक्या बहिणींना अजून 2100 रुपये दिले नाहीत। भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। पागडीमुक्त मुंबई करायची आहे। आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा फेकनाथ शिंदे असा उल्लेख। पोलिसांना राहायला चांगली जागा मिळाली पाहिजे। आदित्य ठाकरेंची मागणी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या यादीवरून आदित्य ठाकरेंचा मुंबई महापालिका आयुक्तांवर जोरदार निशाणा। बीएमसीचे अधिकारी केवळ एका पक्षासाठी काम करतायत का? आदित्य ठाकरेंचा सवाल। अनंत गर्जेला विशेष तपास पथकाकडून अटक। अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेली एसआयटीची घोषणा। राज्य सरकारनं तपासासाठी बनवलेल्या पथकाची कारवाई। तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय वैयक्तिक। विनोद घोसाळकरांची प्रतिक्रिया। प्रत्येकाला आपलं राजकीय निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे। विनोद घोसाळकरांचं वक्तव्य। नाशिकमध्ये आगामी निवडणुका लागण्यापूर्वी विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन। जालन्यामध्ये बबनराव लोणीकरांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार। अधिवेशनात बंजारा आणि धनगर समाजाचे प्रश्न मांडल्याबद्दल समाज बांधवांनी केला सत्कार।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज दिल्लीच्या दौऱ्यावर. दिवंगत शौर्य पाटील यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेटीसाठी जरांगे पाटील दिल्लीत. शिक्षकाच्या जाचाला कंटाळत मुलाची आत्महत्या, शिक्षकावर कारवाईची जरांगे पाटलांची मागणी. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा झेंडा घेतला हाती. सांगलीत गोपीचंद पडळकरांनी ढोल वाजवत केलं धनगरी नृत्य. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्यामध्ये नृत्य. सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. तानाजी सावंतांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता. महायुतीतून लढणार गिरिराज सावंत यांच्या वक्तव्यानं चर्चा. काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयातून अर्ज घेतल्याची होती माहिती. विकासाची कामं करण्यासाठी भाजपात जाण्याचा निर्णय. फडणवीसांच्या नेतृत्वात कामं होतील अशी अपेक्षा. भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडेल. तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बोलावली मोटार परिवहन विभागाची बैठक. उद्या सकाळी 10:30 वाजता मंत्रालयातील दालनामध्ये बैठकीचं नियोजन. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेच्या आजी माजी आमदारांमध्ये जुंपली. आमदार प्रदीप जयस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या दोघांमध्ये वाद उफाळून आला. यवतमाळमध्ये संतोष ढवळेंची शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी कामं केल्यामुळे कारवाई. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी. नाशिकमध्ये 15,000 वृक्षारोपणाचा मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शुभारंभ. पहिल्या टप्प्यात 1,000 वृक्षारोपण केलं जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज. शिवसेनेकडून 3 समित्या जाहीर. एकनाथ शिंदेंच्या मान्यतेनं निवडणूक प्रचार दौरा समिती स्थापन. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी. भाजपचा एकत्र प्रचार फॉर्म्युला. महायुतीमध्ये भाजप शिवसेना 50-50 जागा वाटपावर चर्चा. 29 महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. राज्यात 15 जानेवारीला होणार मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा. नामनिर्देशन पत्र ऑफलाईनच घेण्यात येईल. नामनिर्देशन पत्र 23 ते 30 डिसेंबरच्या कालावधीमध्ये स्वीकारलं जाईल. आयुक्तांची घोषणा. महापालिका निवडणुकांसाठी प्राप्त अर्जांची छाननी 31 डिसेंबरपर्यंत होणार. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप 3 जानेवारीला जाहीर होणार. राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. काही महापालिकांमध्ये दुबार मतदार अधिक संभाव्य. दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण होणार. दुबार मतदारांच्या नावासमोर यादीमध्ये डबल स्टार. निवडणूक आयुक्तांची माहिती. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी जोरदार. निवडणुकीसाठी आयोगाकडून 1,96,605 कर्मचारी तैनात. तर नावं वगळणं आणि नोंदवण्याचा अधिकार आम्हाला नाही. आयुक्तांचं स्पष्टीकरण. मुंबई महानगरपालिकेसाठी 10,111 मतदान केंद्रांवर होणार मतदान. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. काही मतदान केंद्र गुलाबी असतील. गुलाबी मतदान केंद्रावर सर्व महिलाच कर्मचारी कार्यरत असतील. निवडणूक आयुक्तांची माहिती. निवडणूक आयोगाकडून महापालिकांचा कार्यक्रम जाहीर. जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना 6 महिन्याच्या आत प्रमाणपत्र देणं बंधनकारक. महापालिका निवडणूक नियमांनुसार मतदानाच्या आधी 48 तास प्रचारावर बंदी. त्या दरम्यान जाहिरातीवर देखील बंदी. निवडणूक आयुक्तांकडून स्पष्टीकरण. 29 महापालिकांसाठी एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार. उमेदवारांमध्ये 1,442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय सदस्य, 341 अनुसूचित जाती, 77 सदस्य अनुसूचित जमातीचे असतील. मुंडवा जमीन प्रकरणी शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं तेजवानीला न्यायालयीन कोठडी सुनावली. महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. शेतकऱ्यांच्या मालाची हमीभावानं खरेदी करण्याचा मुद्दा उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी. चंद्रपूर महानगरपालिकेमधील लेट लतीफांना नव्या IAS आयुक्तांचा दणका. वेळेत न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवलं ताटकळत. दिला शेवटचा इशारा.
परभणीच्या कौसडी आठवडी बाजारामध्ये अवचल वाहनांमुळे वाहतूक समस्या, अपघाताच्या भीतीनं ग्रामीण त्रस्त, पर्याय मार्गाने वाहतूक वळवण्याची ग्रामस्थांची मागणी. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची संगमनेरकरांची मागणी. बिबट्या हटवा, जीव वाचवा, संगमनेर प्रांत कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा. पुणे पोलिसांकडून पुस्तक महोत्सवात सायबर गुन्ह्यासंदर्भात जनजागृती. नागरिकांना 1930 हेल्पलाईन क्रमांकासंदर्भात दिली माहिती. सायबर गुन्ह्यापासून बचावासाठी नागरिकांना मार्गदर्शन. पुण्यामध्ये नवीन पोलीस उपायुक्त आणि पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरती पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती. घनसोलीमध्ये माथाडी कामगारांच्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाला गती. माथाडी कामगार कुटुंबांना सुरक्षित, मजबूत आणि आधुनिक घरं मिळणार. वर्ध्याच्या विद्यार्थ्यांना मिळणार व्यावसायिक वैमानिक परवाना प्रशिक्षण. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी लाभ घेण्याचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गावर कचऱ्याचं साम्राज्य. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, नागरिक त्रस्त. नेरूळ, बेलापूर, उरण रेल्वेमार्गावर लोकलच्या 10 नव्या फेऱ्या सुरू. मात्र पहिल्याच दिवशी लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरानं. पहिल्याच दिवशी प्रवासी संतप्त. मुंबईतील हरवलेल्या मुलांसंदर्भात येणारे संदेश खरे नाही. मुंबई पोलीस तक्रारी अतिशय गांभीर्यानं घेतात. हरवलेली मुलं शोधायला सहानुभूतीनं प्राधान्य दिलं जातं. मुंबई पोलिसांच्या वतीनं समाज माध्यमांवर पोस्ट प्रसारित. यवतमाळमध्ये सातबारासह पीक विमा नोंदणीच्या मार्गामध्ये अडथळा. तलाठ्यांनी लॅपटॉप केले तहसीलदारांकडे जमा. प्रशासनानं नवीन लॅपटॉप उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरू. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांसाठी 268 परीक्षा केंद्र निश्चित. 81,000 विद्यार्थी सहभागी. लातूर पालिकेच्या वतीनं लोक अदालतीचं आयोजन. अदालतीमध्ये 800 मालमत्ताधारकांच्या वतीनं 2.5 कोटींच्या कराचा भरणा. अकोला जिल्ह्यात पुन्हा बोंडअळीचं संकट. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला. कापसावरील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ठोस उपाययोजना का करत नाही? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये सराफा दुकानामध्ये चोरी. 9 लाखांची चांदी लंपास. दुकानाचं शटर उचकावत चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. गस्त वाढवण्याची व्यापाऱ्यांची मागणी. पुण्याच्या चाकण उपबाजारामध्ये कांद्याची आवक घटली. आवक घटल्यानं कांद्याच्या दरामध्ये वाढ. पुढील काळात कांद्याच्या दरात होऊ शकते मोठी वाढ. यवतमाळमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये चढ उतार. सोयाबीनला 4,200 ते 4,450 रुपये क्विंटल दर. आवक वाढताच दरामध्ये घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतेत. भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्याचा नवा विश्वविक्रम. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा, 100 पेक्षा अधिक बळी आणि 100 पेक्षा अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. शिखर धवन यांच्या द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर या आत्मचरित्राचं नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं अनावरण. स्क्वॉश विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव. अंतिम सामन्यामध्ये हाँगकाँगच्या संघाचा पराभव करत भारत पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक. पहिल्यांदाच स्क्वॉश विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाचं केलं अभिनंदन आणि कौतुक. त्यांच्या विजयानं संपूर्ण देशाला अभिमान असल्याची भावना पंतप्रधानांनी एक्सपोस्टच्या माध्यमातून केली व्यक्त. देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी घेतली शपथ. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला वाहिली पुष्पांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिराष्ट्रीय दौऱ्यावर. पंतप्रधान जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान देशाच्या दौऱ्यासाठी रवाना. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ. कर्तव्यपथावर होणाऱ्या परेडमध्ये राज्याचा चित्ररथ सहभागी होणार. यंदाची थीम गणेशोत्सव. राज्यातील गणपती उत्सव यावर आधारित असेल. मणिपूरच्या इम्फाळ येथे मणिपूर इंटरनॅशनल टेक्सटाईल एक्स्पो 2025चं उद्घाटन. सोहळ्याच्या दरम्यान मणिपूर सांस्कृतिक गटाच्या सदस्यांनी मनमोहक सादरीकरण केलं. CDS अनिल चौहान यांनी अधिकाऱ्यांना संबोधित केलं. आउटरीच कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय सैन्याच्या पूर्व कमांड अधिकाऱ्यांना केलं संबोधित. लखनौमधील अवध शिल्पग्राम येथे 3 दिवसांच्या रिवायत फॅशन वीक 2025चं आयोजन. मॉडेल्स रॉकीच्या कलाकृतींचं प्रदर्शन करताच मॉडेलनं रॅम्प वॉक केला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर. यावेळेस सोरेन ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली.
आसामच्या गुवाहाटी येथील रॉयल ग्लोबल स्कूलचा वार्षिक समारंभात स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलं सादरीकरण। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 3 लाईन व्हीप जारी। तर 19 तारखेपर्यंत लोकसभेत पूर्णवेळ उपस्थित राहून सरकारी भूमिकेला पाठिंबा देण्याचे निर्देश। भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यानंतर नबीन यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा जाण्याची शक्यता। नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचं केलं अभिनंदन। बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे 2024 मध्ये एटीएम चोरीच्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमनं जालना येथून आरोपीला ताब्यात घेतलं। गडचिरोली जिल्ह्यातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांना अटक। एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहनासह टॉवरच्या बॅटऱ्या मिळून 27,71,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। परभणीच्या पाथरीमध्ये घरफोडीत दागिने आणि रोकड असा एकूण 2,66,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। या प्रकरणी पाथरी पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। वर्ध्यामध्ये युवकाचा महिलेवर जीवघेणा हल्ला। घटनेत महिलेची प्रकृती गंभीर, जखमी तर महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये वादग्रस्त जमिनीवर प्लॉटिंग करून 9 जणांची फसवणूक। 9 जणांची 58,40,000 रुपयांची फसवणूक। 4 जणांवर गुन्हा दाखल। वाशिमच्या रिसोडमध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ। केवळ 2 ट्रॅक्टरवर कारवाई। मोकाट वाळू माफियांवर कारवाई कधी होणार, स्थानिकांचा सवाल। कल्याणमध्ये उबर बाईक चालकाचा तरुणीवर अत्याचार। ऍसिड फेकण्याची धमकी देत तरुणीकडून पैसे आणि दागिन्यांची लूट। बाईक स्वाराला अटक। यवतमाळमधील रुंझा परिसरातून शेतातून केबलची चोरी। घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल। चोरट्यांचा बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये विघ्नहर पतसंस्थेचा ठेवीदारांना गंडा। जास्त व्याजाचं आमिष दाखवत फसवणूक केल्याचा प्रकार। 50 जणांचे 5 कोटी रुपये बुडाले। यवतमाळमध्ये जनावर तस्करीमध्ये पोलिसच सहभागी। रात्री 2 ते सकाळी 7च्या वेळेस तस्करी वाहनांना ग्रीन सिग्नल। तस्करीच्या नेटवर्कला आदिलाबादमधून बूस्ट। बुलढाण्यातील खामगावमध्ये तरोडा कसबा टोल प्लाझावर वाहनांवर रेडियम टेप उपक्रम। अपघात टाळण्यासाठी सुरक्षा महत्त्वाची आणि त्यासाठी उपक्रम। अपघातांची शक्यता कमी होण्यास होणार मोठी मदत। बीडमध्ये वन विभागाच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये बिबट्यांसाठी जनजागृती। अनेक भागांमध्ये बिबट शेतकऱ्यांना दिसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्याच्या खेडमध्ये बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला। संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अमरावतीमध्ये मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना चावा। 11 महिन्यामध्ये 22,066 नागरिकांना कुत्र्यांचा चावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलर मीटरच्या वायरिंगमुळे अपार्टमेंटमध्ये आग। वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात मोठं यश। नालासोपाऱ्यातील NH बेकरीच्या पावामध्ये किडा आढळला तर बेकरीतील पिठामध्ये आढळल्या अळ्या। परिसरातील बेकऱ्यांकडे अन्न आणि औषध प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। बिग बॉस मराठी सीझन 6चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला। स्वागताला दारं उघडी ठेवा, मी येतोय म्हणत रितेश देशमुखची धमाकेदार एंट्री। चला हवा येऊ द्या कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर। निलेश साबळे भाऊ कदम यांचा दणक्यात कमबॅक। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू। आजही अतिक्रमण विरोधी पथक घटनास्थळी दाखल। मात्र अतिक्रमण हटवण्यास नागरिकांचा मोठा विरोध। आठवडाभरात सोन्याच्या अभावात 4,500 रुपयांची तर चांदीच्या अभावात तब्बल 13,000 रुपयांची वाढ। जागतिक घडामोडींचा सोन्या चांदीच्या अभावावर मोठा परिणाम, तज्ज्ञांचा अंदाज। लातूरकर भाविकांची झाली पंढरपूर तिरुपतीला जाण्यासाठी सोय। फेब्रुवारीपर्यंत लातूर जिल्ह्यातील 3 स्थानकांवरून धावणार तिरुपती पंढरपूर साप्ताहिक रेल्वे। बीडमध्ये हमारा शौचालय हमारा भविष्य मोहीम कागदोपत्री। जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शौचालय स्वच्छता करत गांधीगरी आंदोलन। नवी मुंबईमध्ये हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक तर नेरूळ परिसरात अज्ञात मृतदेहाचा अवघ्या काही तासात उलगडा।
बीडच्या जेलमध्ये कराड गँगची दहशत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचे कारागृहातील कर्मचाऱ्याला जिवे मारण्याची धमकी. सातारा जिल्ह्यात बेकायदेशीरित्या गुटखा विक्रीच्या विरोधात रक्षक प्रतिष्ठान आक्रमक. जिल्ह्यातून कायमस्वरूपी गुटखा बंद व्हावा, रक्षक प्रतिष्ठानची पोलिसांकडे मागणी. झाडं तोडून कुंभमेळा करणं हे अति झालं. जयंत पाटलांची टीका. जयंत पाटलांना माहिती तरी का? जयंत पाटलांच्या टीकेवर महाजनांचा संताप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.